दादा आपलं नाव काय? सुहास एकनाथ जाधव. जाधव साहेब काय म्हणून बोलवलं, काय प्रॉब्लेम आहे? सर, लाईटचा डाम धोकादायक आहे. हा माझ्या दरवाजामध्ये लाईटचा जरा डाम आहे. तो डाम बघा. हा मी MACB स्ट्रिक्ट लाईट नगरपालिका यांना तक्रार देऊन सुद्धा माझ्या तक्रारीची दखल कोणीही घेतलेली नाही. बर, किती दिवस झाला तक्रार करताय? तक्रार 3 वर्ष झालं मी सलग तक्रार काय करतो. म्हणतात ते? स्वतःच्या पैशानं तुम्ही डाम उभा करून घ्या, असं आम्ही म्हणतात? तुम्हाला लाईट देऊ. देऊ. ओके, हे काय आहे तुमच्या हातात? मी MACB ला कळवलेले पोच आहेत माझ्याकडे सगळे. किती किती तारखेला मी पोच हे केलेला आहे, अर्ज दिलेला आहे. MACB ला त्यांनी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. ते नगरपालिका. पत्रव्यवहार सगळे दिलेलं आहे, महानगरपालिकेला वगैरे दिलेलं आहे, कलेक्टर पण अजून यांचं काम झालेलं नाही. कलेक्टर वगैरे सगळं मी या रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला हात जोडून विनंती करतोय. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला जर भीक लागली असेल तर निश्चितपणे त्यांनी मला रोज एक नवीन विषयाला सांगावं. मी माझ्या फाउंडेशन मधनं हा पोल द्यायला तयार आहे. कारण एवढी भिकाड राज्य विद्युत मंडळ आहे हे आमच्या सांगलीचं आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं. या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला मात्र मी जो आवाहन केलेलं आहे की तुम्हाला भीक लागली असेल तर मी पोल द्यायला तयार आहे. कधी सांगताय मला सांगा, मी तुम्हाला पोल देतो. कारण या माणसाला एवढा जर त्रास देत असाल आणि हे जर तुम्ही विद्युत विभागाशी असं खेळत असाल तर तुम्हाला योग्य वाटतंय का बघा. त्यामुळं माझ्या व्हिडिओची दखल घ्या, अन्यथा तुम्हाला मी कायद्याच्या चाकोरीतनं जे काही जबाब विचारायचे ते मी विचारू शकतो. आणि मी पुन्हा एकदा बोलतो, तुम्हाला जर भीक लागली असेल तर मी पोल द्यायला तयार आहे. धन्यवाद.